नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयोग पाहणार आहोत. प्रयोग म्हणजे काय? कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. मग मला सांगा, प्रयोगाचे कोणकोणते 3 प्रकार असतात? 1 कर्तरी प्रयोग, 2 कर्मणी प्रयोग, 3 भावे प्रयोग. मग हे 3 प्रयोग कसे ओळखायचे ते आपण आता बघूया. मग उदाहरण घेऊया. श्याम आंबा खातो. या वाक्यात कर्ता कोण? कर्ता कशाला म्हणायचं? तर कर्ता म्हणजे जो एखादी क्रिया करतो. मग क्रिया काय आहे या वाक्यात? खाण्याची. मग खाणारा कोण? श्याम. म्हणून श्याम झाला कर्ता. कर्त्याला जर प्रत्यय लागला नाही तर तो कर्तरी प्रयोग असतो. बघा, श्याम आंबा खातो या वाक्यात श्याम हा कर्ता असून श्याम या शब्दाला कोणताही प्रत्यय लागलेला नाही. श्यामने, श्यामला, श्यामास असा कोणताही प्रत्यय लागलेला नाही. त्यामुळे हे वाक्य कर्तरी प्रयोगाचे आहे. कर्त्याला प्रत्यय लागला नाही तर तो कर्तरी प्रयोग असतो. पुढील उदाहरण बघा. श्यामने आंबा खाल्ला. या वाक्यात कर्ता कोण आहे? श्याम. श्याम काय खातो? आंबा. खाण्याची क्रिया कोणावर घडली? आंब्यावर. आंबा काय झाले? आंबा झाला कर्म. जर कर्माला प्रत्यय लागला नाही आणि कर्त्याला प्रत्यय लागला तर तो कर्मणी प्रयोग असतो. श्यामने आंबा खाल्ला. या वाक्यात श्याम कर्ता असून श्यामला प्रत्यय लागला आहे आणि आंबा कर्म असून आंबा या शब्दाला प्रत्यय लागला नाही. आंब्याने, आंब्याला, आंब्यास असा कोणताही प्रत्यय लागलेला नाही. म्हणून हे कर्मणी प्रयोगाचे वाक्य आहे. आंबा म्हणजेच कर्म. कर्माला कोणताही प्रत्यय लागला नाही म्हणून तो कर्मणी प्रयोग आहे. पुढील उदाहरण बघा मित्रांनो. श्यामने आंब्यास खाल्ले. या वाक्यात कर्ता कोण? श्याम. श्याम या शब्दाला कोणता प्रत्यय लागला? ने. कर्म कोण? आंबा. आंब्या या शब्दाला कोणता प्रत्यय लागला? स. म्हणजेच कर्म आणि कर्ता या दोघांनाही प्रत्यय लागलेला आहे. कर्ता श्याम असून ने हा प्रत्यय लागला आणि कर्म आंब्या असून स हा प्रत्यय लागला. जर कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय लागला तर तो भावे प्रयोग असतो.